सत्ता त्याच्यात आहे की काय अशी आता शंका यायला लागली. ती सुद्धा चौकशी आता पोलिसांनी केली पाहिजे. याच्यात मंत्री कोण आहेत, यात आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत आणि यांच्यावरती सगळे खंडणीपासूनच हे लफडं झालंय सगळं. खंडणीतून खून सामूहिक यांनी कट रचला. खंडणी मागायला पाठविलं आणि मग खून केला. मग पाठवणारा कोण, खंडणी मागणारा कोण आणि जो पाठवत होता तो खंडणी घेऊन कोणाला देत होता, कोणत्या आमदाराला, कोणत्या मंत्र्याला, हे सगळं आता उघडं पडलं पाहिजे. ही संधी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा की महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला मी न्याय देऊ शकतो हे मुख्यमंत्री आता सिद्ध करू शकते आणि त्यांनी ते आता करायला पाहिजे. माझ्या सरकारमध्ये अमुक अमुक आहेत म्हणून मी त्यांना सोडतो या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी येऊ नये. कारण मुख्यमंत्र्यांकडून आशा आणि इच्छा आहे की ती न्याय देतील आणि आम्हाला सुद्धा इच्छा आहे आणि आशा सुद्धा आहे की मुख्यमंत्री 100% न्याय देतील. नाही दिला याच्यातला कोणी सुटला, कारण खंडणीपासून ते खुनापर्यंत हे सगळेच 120 ब मध्ये म्हणजे सामूहिक कटात आहेत. यांना सगळ्यावरतीच मोका लावून 120 ब लावून 302 लावून हे सगळ्यामध्ये टाका. यातला एकच सुटला, महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर आलाच म्हणून सांगतो. खरंच आहे ते काय खोटं आहे का? कारण ते खालचे पोरं गेले असते ना यांच्या म्हणण्यावर खंडणी मागायला. यांनी नाही त्या कोणत्या कंपनी का फंपनी त्यांनी नसते दिली. कुठल्या तिथे एक दलित बांधवाच्या पोराला हाणमार केली म्हणून ते गोरगरिबांना वाचवण्यासाठी आपला बिचारा सरपंच संतोष भाई गेले. मग त्याचाही खून करायला सांगितलं यांनी खंडणीसाठी. असंच असू शकतं हे. मग वरच्याचा हात असल्याशिवाय हे पोरं उचलत नाहीत. मग ते पोरं म्हणले असतील आम्ही तुमचे नाव सांगणार आहेत. असं असू शकतं 100%. कारण याच्यात कोणीच वाचत नाही आता. कारण ते फरार तीन तेही वाचत नाहीत, ते 2-4 मध्ये हे वाचत नाहीत. आता कोण कोण धरला एक तो बी वाचत नाही. गुंडाच्या टोळ्या संभळतो का काय हो, खुनपाडाच्या टोळ्या संभळतो काय हो बी आज धरलाय पोलिसांनी. हे काय सहजासहजी थोडे शरण आलेले लोक आहेत. यांनी अगोदर बघितलं जमत आहे का काय, पण यांच्यावर यांच्या मालकासहित मध्ये जाणार आहेत. यांचे कोण कोण मालक आहेत ना आता हे आता घेण्यात देण्याचे कोठे राखीत होते दुसऱ्याचे. यांना कोठे राखायची सवय होती. उभ्या आयुष्याचं वाटुळ ह्या यांच्या कोण नेता का मालक आहेत त्याचंही झालं, आता यांचंही झालं आणि यांनी आमचा एक जीव पण घेतला, एक बळी पण घेतला. आता सुट्टी नाही, आता सुट्टी नाही. मुख्यमंत्र्यांनी देऊ नये. यांना ज्यांनी ज्यांनी लपून ठेवलं तेही आता सह आरोपी केले पाहिजे. त्या घरावले सुद्धा, कोणचे हॉस्पिटलवाले, कोणचे हॉटेलवाले, कोणी यांना पैसे पुरवलेत का, यांनी कोणाकोणाला फोन केलेत, याच्यात कसलाच मुलायजा नाही केला पाहिजे आता कोणाचाच. आणि मुख्यमंत्री करतील, यांना कोणाला सोडणार नाहीत. आता असं काम करतील अशी 100% आशा आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरच मराठा समाज शांत आहे. जर काही दगाफटका मराठ्यांशी झाला आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही, मराठे रस्त्यावर आलेच म्हणून समजायचे. सुट्टी आम्ही देत नसतो. कारण शेवटी खून झालाय, याच्या जातीचा संबंध नाही. ओबीसीच्या नेत्यानं ओबीसीचा मंत्री वाचवायची काही गरज नाही. हेच जर तुमच्या कुणाच्या घरात झालं असतं आणि जर आम्ही मराठी तुमच्या विरोधात उठलो तर तुम्हाला चालन का? ते लोकशाहीला शोभल का? ते माणुसकीला शोभतं का? कोणची दिशेला घेऊन चाललेत ओबीसीचे नेते? सामाजिक काम करत असून सुद्धा सामाजिक ओबीसीचे नेते कोणत्या दिशेला महाराष्ट्र घेऊन चालला? किती दिवस रे बाबा जातीवाद पसरणार तुम्ही? याच्यात खून केलाय, जातीचा काय संबंध? ओबीसीचा नेता तुम्ही टार्गेट केला म्हणताय, याचा अर्थ याच्यात ओबीसीचा सुद्धा मंत्री असायलाच पाहिजे. 100% असायला पाहिजे. आम्ही आतापर्यंत हे शब्दच वापरला नाही 20-25 दिवसात कसलाच. आपण बी साक्षाला आहे. पण आम्ही कालपासून का बोलायलो की त्यांचे ओबीसीचे नेते बोलायला लागले की आमचा ओबीसीचा मंत्री टार्गेट केला. याचा अर्थ तो बी दिसतोय. मग म्हणजे हे खूप मोठं रॅकेट आहे. हे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. ते कुटुंब प्रचंड भयभीत देशमुखांचं झालेलं आहे, त्यांना संरक्षण तातडीनं दिलं पाहिजे. तसं आयजी साहेबांना आता सांगितलं, मी आता एसपी साहेबांना सुद्धा सांगणार आहे की त्या कुटुंबाला तातडीनं तुम्ही संरक्षण पुरवा. कारण हे गुंड लोक आहेत, यांचं खूप मोठं रॅकेट आहे. असं पुन्हा पुन्हा मुख्यमंत्र्याच्या काळात, फडणवीस साहेबांच्या काळात होऊ नये म्हणून साफसफाई करून टाका सगळे. आता मुख्यमंत्री साहेब सोडू नका.
विरोधकांनी याच्यात राजकारण करू नये. ही एक खून आहे. सत्ताधारी असो विरोधक असो याचं राजकारण दोघंही करू नका. जे सत्य असेल गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. हा खून साधा नाहीये, राज्य हळहळलंय याच्यामुळे. त्यामुळे इथं ना राजकारण करू नका. धस बोलतायत का चुकीचं बोलत नाही. ते संदीप क्षीरसागर बोलतायत चुकीचं नाही बोलत. प्रकाश सोळुंके बोलतायत चुकीचं बोलत नाहीयेत. कोणी चुकीचं नाही. त्या अंजलीताई दमानिया बोलतायत ते चुकीचं नाहीये. कारण आरोप आहे ते सत्य आहे. बीड जिल्ह्यानं ते भोगलेलं आहे. बाहेरच्या जनतेला जास्त माहीत नाही ताईये. बीड जिल्ह्यात प्रचंड गुंडगिरी आहे. प्रचंड गोरगरिबाला त्रास आहे. हे धनगर सुद्धा सोडित नाहीत. एक तिथलं कुठलं तरी पाटोदा तालुक्यातलं आणि बीड तालुक्याच्या बंडरूर एक गाव आहे. पिठिका काहीतरी गावाचं नाव आहे. तिथं ताई एका पोराला मारून टाकलं. एकुलतं एक होतं धनगराचं. एकुलतं एक पोरग. त्या बापाला एकुलतं एक लेकर होतं. काय काळीच म्हणला समोर त्या आई बापाच. ही 7-8-10 महिन्यापूर्वीच घटना आहे. साधी केस सुद्धा नाही गेली. असे इथं जात चुकी नाहीये कोणचीच. कोणचीच जात चुकी नाही. त्यामुळे ही सफाई होणं गरजेचंच आहे. हे गरजेचंच ही गुंडगिरी थांबणं गरजेचं आहे. जातीवाद एवढा पसरला आहे यांनी आणि दुसऱ्यावर ढकली देत जातीवादी येत म्हणून. यांनी पोचलेला जातीवाद त्याच्यातून गुंडगिरी पोचली. त्यातून यांनी चोर चाट्टे चुट्टे हे पाळिले. मग याने चोऱ्या करायच्या, लुटायचं, लोकाला खंड्या मागायच्या, दादागिरी करायचे. कोणाच्या दुकानं चालू द्यायचे नाही, कोणाचे पेट्रोल पंप चालू द्यायचे नाही, कोणाचे खडी क्रेशर चालू द्यायचे नाही, कोणाच्या बस चालू द्यायचा नाही, त्या मोठ्या ट्रॅव्हल चालू द्यायच्या नाही. म्हणजे यांचे हीच आहेत. कोणाच्या जागेवरती अतिक्रमण करतील. कोणाची मागच एक कोणते तरी त्यांचे मामी का काय ते मामीच म्हणत होते मपला हाडतील. म्हणजे मामा खाते मामी खाते खात तरी कोणाचं म्हणजे कोणाला सोडी ना ती. जमिनी खाते, कुठं डोंगर खाते, कुठं दगड खाते, त्याच्यावरचे गोटे खाते. काय खाता तुम्ही? त्याच्यावरच्या गावऱ्या खातेत, शेण खातेत. खाता काय? अहो ताई हे साधं नाही. कोणालाच किंमत देत नाही ते. म्हणजे मुजार आहेत, मजूर असे मुजार असल्यासारखे मगरू यांची मस्तीत उतरणार मराठी. जर आज न्याय नाही दिला मुख्यमंत्र्यांनी तर मराठी सोडत नाही राहत. कारण नेते ओबीसीच्या नेत्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही सामाजिक नेते भान ठेवत जा. खून झाल्यावर ठीक आहे, आपली वैयक्तिक काय लढाई असेल वेगळी, त्यात बोललं पाहिजे, एकमेकाला टार्गेट केलं पाहिजे, ते ठीक आहे. परंतु जिथं खून होतो तिथं माणुसकी जिवंत असली पाहिजे. तुम्ही कसं काय म्हणता कालपासून ओबीसीचा मंत्री आहे त्याला टार्गेट करायला लागले? काय संबंध आहे ओबीसीचा मंत्र्याचा फंद्राचा याच्यात दोषी असला तुम्ही मनाने ओबीसीच्या नेत्यांना म्हणलं पाहिजे. कारण तुम्ही सामाजिक आहेत. ओबीसीचा जरी मंत्री असला तरी मध्ये गेला पाहिजे असं तुम्ही ठासून म्हणलं पाहिजे. तुम्ही ते म्हणत नाहीत राव, तुम्ही दुसरंच सांगताय. आता दूध का दूध पाणी का पाणी मुख्यमंत्री करणारच आहे. सफाया होणार आहे. नाही केला, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर रस्त्यावर आलो म्हणून समजायचं. महाराष्ट्र बंदच पाडणार आम्ही, पण संतोष भैयाच्या कुटुंबाला न्याय देणार. धन्यवाद ताई. काय तुमचं 2 मिनिटं मला नुसतं काढू दे. लय वेळ 2 मिनिटाचं